हिंगनघाट नगरपालिका चुनाव के दूसरे चरण में प्रभाग क्रमांक 16 से राष्ट्रवादी शरद चंद्र प्रवान गुट के नीतीश दिनेश भूते और कविता राजेश भाईमारे ने प्रभावी बढ़त दर्ज की है। पिछले 25 वर्षों से सक्रिय सामाजिक कार्यकर्ता तथा पूर्व नगर सेविका कविता भाईमारे हमेशा नागरिकों के संपर्क में रहकर प्रभाग की समस्याओं को प्राथमिकता देने वाली नेता मानी जाती है। वहीं पिछले 10 वर्षों से समाज सेवा से उभरकर सामने आए नितिन भूते नागरिकों की अपेक्षाओं को समझने वाले और तत्पर नेतृत्व के रूप में पहचाने जाते हैं। प्रभाग 16 संत तुकडोजी वार्ड में मतदाताओं का रुझान विकासमुखी नेतृत्व की ओर झुकता दिख रहा है। दोनों उम्मीदवारों के प्रति नागरिकों में सकारात्मक माहौल बना है। प्रभाग की मूलभूत सुविधाएं, आधारभूत ढांचा और नागरिकों के साथ सतत संपर्क बनाए रखना ये दोनों उम्मीदवारों की सबसे बड़ी ताकत के रूप में उभरकर सामने आ रहे हैं। इसलिए दूसरे चरण में हासिल बढ़त और अधिक मजबूत होती दिखाई दे रही है। नितिन भूते और कविता भाईमारे ने प्रभाग 16 के नागरिकों से मिल रहे उत्साहपूर्ण प्रतिसाद को देखते हुए अपनी जीत को लेकर पूर्ण विश्वास व्यक्त किया है। तो आपण प्रभाग क्रमांक 16 या ठिकाणी आणि कविता राजेश भाईमारे या सर्वसाधारण महिला ज्या ब गटातून उभ्या आहेत त्यांच्याशी बातचीत करू। त्यांचं काय सांगा, आपण आपला प्रचार जो आहे नगरपालिकेचा दुसऱ्या टप्प्यावर आला, प्रचार यंत्रणा काय म्हणते, कसं काय सुरू आहे? प्रचार यंत्रणा खूप चांगली चालू आहे। लोकांचा प्रतिसाद आहे। लोकांचं एकच म्हणणं आहे की आमचे रस्ते नाल्या काही कामं झाले नाहीत, हे तुम्ही करा, आम्ही तुमच्यावर विश्वास टाकतो, तसेच तुम्ही भरपूर कामं करून द्या, असे लोकांची समस्या आहे। आम्हाला सांगा, जे आधीचे नगरसेवक होते त्यांनी काम केले नाही, त्यांनी त्या प्रभागात कामं बरोबर काही केले नाही आहे। त्याचा त्या आकडेबाई विषयी लोकांचा खूप विरोध चालू आहे। ह्या म्हणून राहिलाय का बीजेपीची सरकार पाहिजे नाही, आता पूर्ण तुतारीच आली पाहिजे, तुमचा विजय झाला पाहिजे, तुमच्यावर आम्ही एवढ्या विश्वासाने काम करत, म्हणजे मतदाता तुमच्यावर विश्वास टाकत आहे। हो हो, लोकांचा विश्वास आहे का आम्ही मतदान लोक म्हणजे जनता विश्वासाने आम्ही तुम्हाला मतदान करतो, तसंच विश्वासाने तुम्ही वार्डात आमच्या काम करा, असं लोकांचं म्हणणं आहे। अनेक कामं जे आहे प्रभागात प्रलंबित आहे, त्या कामावर काय बोलणं झालं, नागरिकांचं काय बोलले त्यावर, म्हणजे नाले असो की रोड नाही झाले? हो हो, मतदाता का बोलत लोक ते लोक म्हणून राहिले का म्हणजे तुम्ही चिकाटीने काम करा, हे वार्डात कामं झाले पाहिजे। आजपर्यंत 9 वर्ष होऊन राहिले का निवडणूक झाली नाहीये। 9 वर्षात प्रभाग मागे पडला हो, प्रभाग विकास मागे पडला आहे। त्याच्या 5 वर्ष 2011 मध्ये तुम्ही निवडून आले होते, तेव्हा प्रभागात भरपूर कामं केले। त्याच्यानंतर 2016 पासून निवडून आले होते तेव्हा प्रभागात गती होती विकास कामाची, 9 वर्षात गती थांबली नागरिकाचं असं म्हणणं आहे। तुम्ही निवडून आले होते 2011 मध्ये, तेव्हा भरपूर कामं झाले होते। त्याच्यानंतर 2016 मध्ये शीट पडली, आखाडे मॅडम आल्या, त्याच्यानंतर वार्डात कामं काहीच झाले नाही। का विजयाचा जो विश्वास निश्चित आहे असं वाटते? विश्वास तुम्हाला? विश्वास तर वाटते, पण पाहू आता कसं का पुढं आम्ही जे प्रभागात घुमलो होतो, तुम्ही प्रचारात दुसऱ्या टप्प्यात राजेश भाईमारे यांचे पती सुद्धा आमच्या सोबत आहे, त्यांचं काय म्हणणं आहे मला सांगा। राजेश भाऊ, काय म्हणणं आहे? तुम्ही प्रचारात दुसरा टप्पा लागला आहे, काय प्रतिसाद मिळत आहे? प्रतिसाद तर खूप छान आहे, कारण की आमची लढत अशी म्हणजे आम्हाला वन साईड म्हणून इथे लोक भरपूर मतांनी निवडून देईल अशी अपेक्षा आहे आम्हाला जनतेकडून। काय विकास जो राहून गेला, विकास जो आहे 2011 ते 16 पर्यंत जो कविता भाईमारे ही माझी नगरसेविका होती, तिच्या कारकिर्दीमध्ये जे कामं झालेले आहे आणि त्यानंतर मग 2016 ते 2025 पर्यंत जे भारतीय जनता पक्षाचे जे नगरसेवक दोन मोठ्या विश्वासाने त्यांना निवडून दिलं होतं, परंतु त्यांच्या कारकिर्दीमध्ये असं कुठलाही विकास काम झालेला नाही आहे। तर जनता आजच्या स्थितीमध्ये आम्हाला एवढा छान प्रतिसाद देत आहे का तुमचे जुनं जे काम होतं त्याच्या तुलनेमध्ये आजचं काम शून्य आहे, असं वार्डातील नागरिक म्हणत आहे। काय विजयाचा निश्चय आहे? विजय होईल असं वाटतं तुम्हाला? बिलकुल 100% विजयी होण्याचे आम्हाला वाटत आहे, कारण का आमच्या प्रतिस्पर्धी त्याच्यावर खूप जनता नाराज आहे आणि तसा त्यांचा व्यवसाय जरी म्हटलं आज तर तो एक वेगळ्या लाईनचा आहे। नितीन भूते जो आहे, हा नितीन भूते सभ्य आणि व्यवस्थित मला पक्षाने माझ्यावर जे जबाबदारी दिली का ह्या प्रभाग क्रमांक 16 मधून जे 2 उमेदवार दिलेले आहे, एकाला अनुभव आहे नगरपालिकेचा,
आणि एक नवीन मुलगा म्हणून दिलेला आहे नितीन भुते. हा नितीन भुते एकदम सभ्य आणि शांत स्वभावाचा मुलगा दिलेला आहे. ह्याकरिता दोन्ही नगरसेवकाचे जे उमेदवार आहे हे पसंती क्रमांक 1 वर दाखवत आहे. एकूणच ते राजेश भाईमारे होते, यांच्याशी आपण संवाद साधला. कविता राजेश भाईमारे, कविता भाईमारे यांचे पती होते. एकूणच जे उमेदवारी दाखल केली, हिंगणघाटचा विकास प्रभागातला विकास म्हणू किंवा एकूण विजयाचा निश्चय केला आहे. ज्यांनी जे दुसऱ्या टप्प्यात ती आघाडी घेतली आहे असंच काही म्हणावं लागेल. इन BCN न्यूज के लिए हिंगनघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट.